आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय झालेला आहे। अपेक्षित असाच हा निकाल लागलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं उधाण आलेलं दिसून येत आहे। आता आपण पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत। या ठिकाणी काँग्रेसमध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत असलेले तळमळीनं काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत। काँग्रेसचा एक खासदार असताना आज 13 खासदाराची भर काँग्रेसच्या माध्यमातून या देशाला दिलेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे बीजेपीचं स्वप्न होतं हे 40 पार, तर ते स्वप्न भंग होऊन बीजेपीला या महाराष्ट्रामध्ये हद्दपार केलेला आहे। मागं नेणारं नेतृत्व आज जिल्ह्याला मिळालं होतं। पहिला जो खासदार होता निष्क्रिय होता, नंतर जो खासदार होता तो डुप्लिकेट त्यांचा सत्तेपासून खासदार झाला, आणि तिसरा जो खासदार दिला तो उपरा दिला। सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना मूर्खात करायचं काम भाजपने केलेलं होतं की आम्ही जो जरी गाडं उभा केलं तरी सोलापूरचे लोक जनता निवडून येतील, परंतु सोलापूर जनतेने 10 वर्ष सोसलेलं आहे की बेकारी, महागाई, व्यापाऱ्यांना जीएसटीचा त्रास, शेतकऱ्यांचा त्रास या ज्या काय झालेल्या आहेत त्याचा बदला आज घेतलेला आहे। त्यामुळं आज जो विजय झालेला आहे तो काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे, आणि तो 10 वर्षाचा सोलापूर जिल्हा विकास थांबलेला होता त्याचा विकास आता पुन्हा चालू होणार आहे। मी प्रथमतः सोलापूर जिल्ह्याचा एक पदाधिकारी म्हणून काँग्रेसचा माझं नाव पांडुरंग डांगे, जिल्हा सरचिटणीस म्हणून काम बघतोय मी काँग्रेस पक्षाचं। तर मला याचा स्वाभिमान आहे, आणि असा अभिमान वाटतो मला की गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं जी देशातील जनतेची, मग ते युवक असू द्या, शेतकरी असू द्या किंवा व्यापारी असू द्या, सर्वांचा अपेक्षाभंग केलेला आहे। आणि अशा सरकारला वेळेत उत्तर देण्याचं जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर होती। म्हणून मला असं वाटतंय या देशातील भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी जी काय अन्याय केला आजपर्यंत सर्वांवर, आपल्यावर जी हुकुमशाही लादली, त्याला खरंच आपल्या भारतीय जनतेनं मतदानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि आमच्या धडाडीच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या कष्टातून मतदारांनी जे उत्तर दिलेलं आहे ते योग्य पद्धतीचं आहे, आणि या देशामध्ये बदल झाला पाहिजे। जरी आपल्या महाविकास आघाडीला देशामध्ये जागा कमी आल्या असल्या तरी सुद्धा 100% सांगतो प्रधानमंत्री हा राहुल गांधीच होणार, आणि येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये ह्याचा रिझल्ट लागणार आहे। स्वइच्छेनं दुसऱ्या पक्षातील खासदार आपल्या या महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला निश्चितपणे पाठिंबा देतील, ह्याची निश्चित ग्वाही मी या सर्व जनतेला देतो। आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की राहुल गांधी आणि काँग्रेस आय पक्षाचं NDAचं सरकार या भारत देशामध्ये येईलच आणि येणारच, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो। आज जिल्ह्यातून दोन्ही उमेदवार काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे निवडून आलेत। याला श्रेय पूर्ण राहुल गांधी यांना दिला जातो आणि शिशिरकुमार शिंदे साहेब यांना दिला जातो। देशामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राहुल गांधी जिल्ह्यामध्ये आल्यामुळं त्याचा प्रतिसाद काँग्रेस पक्षाला भरपूर मिळाला, आणि धैर्यशील दादा यांनासुद्धा त्याचा बेनिफिट मिळाल्यामुळं हे काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे। देशामध्ये पंतप्रधान राहुल गांधीचे व्हावं आणि होतीलच असं माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की राहुल गांधी पंतप्रधान व्हावं। कित्येक वर्ष झालं, 10 वर्ष तर कमी झाले असतील। आपण बघताय देशामध्ये जे काय ED CBIचा गैरवापर केला जात आहे, आणि ज्या काही सरकारी संस्था आहेत त्यातून शासनाला महसूल उत्पन्न मिळतो, अशा संस्था सगळ्या खाजगीकरणामध्ये नेल्या, युवकांना बेरोजगार केलं। त्या सर्व गोष्टींच्या विरोधातली चीड ही जनतेने आज दाखवून दिलेली आहे। त्याचबरोबर आमच्या पक्षाचे आदरणीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत, ईशान्येकडून मुंबईपर्यंत जी यात्रा काढली, जनतेचं दुःख समजून घेतलं, आणि जनतेच्या दुःखाला जनतेला काय पाहिजे हे अपेक्षित सर्व गोष्टी ते सभांमधून मांडत होते। त्याचाच एक फळ म्हणून आज या जनतेनं कल दिलेला आहे। हा कल जरी आता दिसत असेल आपल्याला भाजपच्या वतीनं, परंतु भाजपाचे मित्रपक्ष फुटून येऊन ते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीमध्ये सर्व समावेश होतील, आणि कदाचित येत्या 10 दिवसात, 5-6 दिवसात आपल्याला इंडिया आघाडीचं सरकार इथं बघायला मिळेल। पहिला विषय महाराष्ट्रातला आपण बघितलेला आहे, राष्ट्रवादी फोडले असेल, शिवसेना फोडले असतील,
अशा सगळ्या गोष्टींचा हा राग महाराष्ट्र जनतेने आज सह्याद्री कणखरबाण आहे आणि महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे. ही जरूर निश्चित आज मोदी आणि शहा या जोडगोळीला महाराष्ट्र जनतेने दाखवून दिलेला आहे. आमदार प्रणितीताई शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये पंढरपूरसह सोलापूर जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील प्रत्येक गाव न गाव पिंजून काढलं होतं. तसंच पंढरपूर शहरासह मंगळवेढा शहर असू द्या किंवा सगळे शहर असू द्या सर्व शहर पिंजून काढले होते. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय तन मनानं या निवडणुकीमध्ये प्रणितीताईंना साथ दिली होती. त्याचाच परिणाम आज या निकालावरून दिसून येतोय आणि या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचं फळ त्यांच्या चेहऱ्यावर वसंडून वाहताना दिसून येत आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.